इमोशनल इंटेलिजन्स आणि IQ ह्याच्यावरती बरेचसे डिबेट्स चालू असतात, बरेचसे लोक बोलत असतात. कोणी म्हणतं की इमोशनल इंटेलिजन्स मिथ आहे, काही नाही आहे, IQच सर्वस्व आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे की इमोशनल इंटेलिजन्स वर्सेस IQ जर ह्या दोन गोष्टींना आपण कम्पेअर केलं तर आजच्या जगामध्ये काय जिंकतं? आजच्या जगामध्ये इमोशनल ज्यांचं हाय आहे, इमोशनली जे साऊंड आहेत तेच जिंकतील. थोडं ब्रेकडाऊन करता येईल इमोशनल इंटेलिजन्सला? येस डेफिनेटली. म्हणजे जो मी अभ्यास केला या संदर्भात त्याच्यामध्ये संशोधनानंतर तर असं सिद्ध झालंय की इंटेलिजंट तुम्ही कितीही असा, पण तुमच्या यशामध्ये तुमच्या इंटेलिजन्सचा वाटा फक्त 15% आहे. 15 ओनली. म्हणजे आपण जे सगळ्यांना म्हणतो ना किती टक्के मार्क पडले, किती टक्के मार्क पडले, ते फक्त 15% आहे त्याच्या आयुष्याच्या यशात. पण 85% हे कम्प्लिटली इमोशनल कोशंटवर आहे. जे मी म्हणाले IITच्या मुलाचं उदाहरण देताना, IIT पवई सारख्या ठिकाणी नंबर लागला. इंटेलिजन्स त्याचा खूप छान आहे, पण त्याला जगात वावरायचं कसं, किंवा असं जर काही झालं आपल्यासोबत तर त्याला टॅकल कसं करायचं हे नाही समजलं ना. इतकं कशाला. तुम्ही पण त्या बातम्या कदाचित वाचल्या असतील की काही IAS IPS ऑफिसर्स, IAS होणं IPS होणं कितीतरी जणांचं एम आहे, बरोबर, राईट. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा IAS टॉपची रँक आहे, ते सुद्धा लोक आत्महत्या करतात ना. सो ते का आत्महत्या करतात? त्यांना ते सगळं सिच्युएशन हँडलिंग इमोशनली कुठेतरी अवघड जातं ना. किंवा आपण कोरोनाच्या काळातही बघितलं की ज्यांचे जॉब्स गेले तर त्यांना असं वाटलं की आता आयुष्यात काहीच राहिलं नाही आणि त्यांनी आत्महत्या केल्या धडाधड. तर ते नाहीये ना तसं. राईट. इमोशनली जर आपण साऊंड असू तर आपण जे म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, लाथ मारेन तिथे पाणी काढेन, कशीही सिच्युएशन असू देत मला व्यवस्थित करता येणार आहे. हा कॉन्फिडन्स, इमोशनल कोशंट आपला साऊंड असेल तर छान घेतो. म्हणून इमोशनलीच आपण साऊंड असणं गरजेचं आहे. इमोशनली, येस डेफिनेटली. इव्हन मी हे पण म्हणते ना की संत गाडगेबाबा, ज्ञानेश्वर महाराज वगैरे वगैरे असे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातले नाव देता येतील. त्यांचं जर बघितलं तर टेक्निकल स्किल किंवा हार्ड स्किल काय आहे, पण त्यांच्यावर PhD केली जाते ना. म्हणजे संत गाडगेबाबा तर निरक्षर, पण आज त्यांच्यावर PhD होते का? कारण त्यांचा इमोशनल कोशंट खूप छान होता. त्यांनी ज्या पद्धतीनं समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात काही भावना रुजवण्याचा प्रयत्न केला, त्या अँगलने ते खूप मोठे होते. माझं वैयक्तिक मत असं आहे की एक वेळ आपल्याला हार्ड स्किल जास्त मिळालेलं नसेल किंवा जास्त आपल्याला शिकता आलं नाही किंवा अजिबातच शिकता आलं नाही असं असेल तरी सुद्धा इमोशनल कोशंट आपला खूप छान असेल, इमोशनली आपण साऊंड असू तर फार व्यवस्थितरित्या आपण छान जगू शकतो. म्हणजे फक्त सर्व्हाइव्ह करू शकतो याच्याही पेक्षा यशस्वी पण होऊ शकतो. म्हणून आपल्याला कितीतरी निरक्षर पण दिसतात ना, जे राजकारणात पण यशस्वी झाले, बिझनेसमध्ये यशस्वी झाले, किंवा त्यांनी स्वतः असं काही केलं की जे कोणताही साक्षर मनुष्य किंवा खूप शिकलेला मनुष्य कदाचित करू शकला नसता.